सगळ्यांक गुड मॉर्निंग आणि वेलकम। आजच्या प्रेस कॉन्फरन्साक आमचे बरोबर आसा आमचे पार्टीचे अध्यक्ष मनोज परब। सगळ्यांक तुमकां खबर आहा की देशाचे होम मिनिस्टर अमित शाहजी आयज गोंयांत येवपाचे आसा। सो आमकां दिसले की तेका एक मेसेज दिवचो, एक रिजनल पार्टी, एक गोंयकारांची पार्टी, गोंयांत कितें चल्ला, गोंयांत कशे लोक रस्त्यार येता, मेगा प्रोजेक्ट्स जे दिल्लीकरांची मेगा प्रोजेक्ट्स येता तेजेर आमी पळयले आनी मेन ती गोंयकारांचे अस्तित्व, गोंयकारांची आयडेंटिटी आसा ते अमित शाह एक मेसेज दिवपाक आयज आमी ही प्रेस कॉन्फरन्स आपयला। तुम्ही पळयले की काल आझाद मैदानाचेर आमी विलेजर्स, चिंबल विलेजर्स एक प्रोटेस्ट केलो आनी जो फाउंडेशन स्टोन ते दोन प्रोजेक्ट्स युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ चिंबला गावात येता त्या लेकीकडे तेजेर आमी काल आवाज उखललो आणि ते प्रोजेक्ट नाका म्हणून अमित शाहक एक मेसेज दिली की तो व्हर्च्युअल फाउंडेशन करता म्हणून। आणि कशे लोक आवाज उखललो, कशे लोकांनी तो IIT प्रोजेक्ट स्क्रॅप केलो। सो ते दिसाचेर आमी तेका एक मेसेज दिली की कशे चिंबलाचे ट्रायबल्स आयज हे तयार लेक वाचोवपाक फुडें सरलेले आसा। आणि तोच फुडें विशय आमी रेव्होल्युशनरी गोंस पार्टी आमी ऑलरेडी तो असेंब्लीन आमच्या विलेज वर्करान मांडलेलो आणि तेजेर मागीर चर्चा जाली, डिस्कशन जालें, अपोजूय केलो तेणी। मागीर आमी आमचे थ्रू पार्टी आमचे लुसियो रोंकर आनी हांवें प्रेस कॉन्फरन्स घेवन तेजेर मागीर अपोज करून आमच्या पार्टीचे तेका विलेजरांक सपोर्ट दिल्लो। सो आयज तो सपोर्ट दाखोवपाक आनी अमित शाह आमच्या पार्टी कडसून मेसेज दिवपाक आयज प्रेस कॉन्फरन्स परत आमी घेता तो इश्यू। आनी मेन म्हटल्यार आमी लोक चिंबोलकार आनी हांव एक रक्ताचो ट्रायबल, तेंच्या वतीन ट्रायबल्साच्या वतीन आमची एक रीत आसा की कोणी एक गेस्ट येयलो नाजाल्यार कोणी एक आमचो भायसून एक कोणी गेस्ट येयलो जाल्यार तेका आमी वेलकम करता, तेका बरें जेवण दिता, तेका बरें उदक दिता आनी तेका बरें एक तेका वेलकम दिवन तेका तेजें स्वागत करता। सो अमित शाह जो आयज येवपाचो आसा सो तेका एक रक्ताचो ट्रायबल जावन आयज विनंती करता तेणी चिंबल गांवांत येवचें आनी चिंबल गांव कसो आहा, हे तयार लेक आमची कशी आहा, जिका आमी आवय म्हणटा, जीवनदायिनी म्हणटा, आमची लायफलायन म्हणटा, तेका पळोवचें आनी कशे आमचे सगळे ट्रायबल्स ते उदकाचेर जगता। आनी ते एक मेसेज दिता तुका की जर तयार लेक ना जाल्यार आमकां उदक ना आनी उदक ना जाल्यार चिंबल गांव ना। पार्लिमेंटात दोन्ही हॉदेल पास केल्ले आसा, मागीर तुमी गोंयचो स्पिकरूय तुमी आतां ST केल्लो आसा, मागीर एक व्हडल्या ट्रायबल मिनिस्टरूय तुमी STचोच केल्लो आसा, मागीर ZP नॉर्थ गोवा प्रेसिडेंट तुमी ट्रायबलूच केल्लो आसा। जाल्यार तुमी ट्रायबल जर करता जाल्यार ट्रायबलांचो अत्याचार जाता जेन्ना तुमी तेंच्यो जागो वयता, तेंचो अस्तित्वाचो प्रश्न येता तेन्ना तुमी फाटी कित्याक उरता। सो हे अमित शाहान जो आयज येवपाचो आसा तो फाउंडेशन स्टोन व्हर्च्युअल जो करता तेणी ते व्हर्च्युअल करच्या पेक्षा फिजिकली येवन ते सायट पळोवचे आनी मागीर फुडलो विचार करचे। आनी तुमकां एक उदाहरण दिता की काल जे पंचायतीन कितें जालां ते, जशें की आमी ऑलरेडी काल सांगला की स्टॉप नोटीस जी पंचायतीन काडलेली आसा, जो BJPचे सरपंच आसा, BJP पंचायत इज अंडर सेक्शन 66 तेणी स्टॉप नोटीस काडलेली आसा। तेज्या पयलीं थंयसर पंचायतीन एक वादूय जाल्लो जेन्ना आमी सरपंचाक विचारले, आमच्या भुरग्यांनी विचारले की तूं ओपनली कित्याक ह्या प्रोजेक्टाक अपोज करना, कित्याक तुवें तुज्या मंडळान नोटीस काडला, मग तुजो मिनिस्टर म्हणटा रोहन खंवटे म्हणटा की आमी कॉन्फिडन्सान घेतला, पंचायती कॉन्फिडन्सान घेतला, MLA कॉन्फिडन्सान घेतला, जाल्यार तूं ओपनली कित्याक येना? तूं BJPचे सरपंच, तूं एक ट्रायबल सरपंच, तूं एक चिंबलचो फर्स्ट सिटीजन विलेजर जाता, तूं ओपनली कित्याक येना? तो म्हणपाक लागलो आमकां कोणी हे प्रोजेक्टाचे बद्दल सांगूंक ना अजून आनी तुमी जेन्ना प्रोटेस्ट करता, कॉल आउट करता आमकां केन्ना आपयना। सो असो एक वाद जाल्लो आसा। सो आतां तेका आमी एक चॅलेंज करता की ही जी तुवें नोटीस काडला अंडर सेक्शन 63 हो नोटीसीन कितें म्हणटा की हो प्रोजेक्ट जो चलता कन्स्ट्रक्शन तो ते स्टॉप जावपाक जाय आनी वॅलीड डॉक्युमेंट्स कितें आहा ते तुमी प्रोड्यूस करपाक जाय। आतां एक इन्स्टिट्यूशन जाका हेड करता BJPचो सांताक्रूज अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, तो BJPच्या दुसऱ्या डिपार्टमेंटाक TTDC बरयता, म्हणजे रोहन खंवटेक बरयता की तुजे डॉक्युमेंट्स आहा ते कितें दी आनी काम आमी स्टॉप करतले म्हणून।
आणि ताका तो चॅलेंज फाल्यां जर आयज जर इनॉग्रेशन जाता आनी फाल्यां परत काम चालू जाता जाल्यार तूं अमित शाहाचेर एफआयआर घालतलो, तूं प्रमोद सावंताचेर एफआयआर घालतलो, तूं टुरिझम मिनिस्टराचेर एफआयआर घालतलो, टुरिझम डायरेक्टराचेर एफआयआर घालतलो. हे संदेश शिरोडकर जो बीजेपीचे सरपंच आहा तेणी सांगचे कित्याक नेक्स्ट प्रोसिजर असो जाता. जर हेजेर कितें बरयलें आसता जर तुमी जर ही स्टॉप नोटीस जर तुमी आयकना, तुमी जर स्टॉप करिना जाल्यार फर्दर नेसेसरी एक्शन एज पर गोवा पंचायत राज आमी करतले म्हण. सो हेका आमी ते सरपंचाकूय चॅलेंज करता की तुवें सांगचें तूं तेंचेर एक्शन घेतलो काय ना तो. मागीर कळटलें तूं आमच्या बरोबर आसा काय तूं बीजेपीच्या बरोबर आसा तो. मागीर दुसरें आमी हो एक प्रपोजल दिल्लो आसा बीजेपी आनी स्पेशली आयजूय ते इनॉग्रेशन जावपाक ते म्हटल्यार म्हाजें घर. आमी सांगलेलें आसा की म्हाज्या घर अंडर जे गव्हर्मेंट लँड आनी बाकी सगळी ती कोमेदार लँड तेच्या अंडर जी घरां येता, जी एनक्रोच केल्ली लँड आसा ती रेग्युलर करपाचें अशें म्हाज्या घराच्या अंडर इनिशिएटीव आसा. सो आमची जी इंदिरानगरान स्लम आसा आमी सांगला की ती 50,000 स्क्वेअर मिटर एनक्रोच आनी चडशे 98% मायग्रंट आशिल्ले लोक आसा. ते म्हाजें घर न्हू, ते मायग्रंटाचें घर. ही स्किमीचें नांव आमी अशें दवरता की मायग्रंटाचें घर. सो ते स्किमी तुमी ते डेमोलिश करचे, ते एनक्रोचमेंट डेमोलिश करचे आनी ते म्हाजें घर आहा ते थंयसर काडून ते डेमोलिश करची, इंदिरानगर बस्ती फुल डेमोलिश करची आनी थंयसर तुमी विचार करचो युनिटी मॉल हाडपाचो काय ना थंयसर विचार करचो. कित्याक तुमकां जर गव्हर्मेंट लँड सगळ्याकडे गव्हर्मेंट लँड दिसता आनी अमित शाहान हेचो विचार करचो की हे जे एनक्रोच लँड आसा ही जे म्हाजें घर स्किमीच्या अंडर येता तुमी थंयसर ती डेमोलिश करची आनी थंयसर युनिटी मॉल हाडपाचो विचारपूस करची. आनी अशें जाल्लें आसा की आमचो जो MLA आसा काल ताका आमी नांवूय दिल्लें आसा बरेशे रुद्रप्पा म्हणून, तो फूल गांवाचे आमचो डिवायड केल्ले आसा तेणी मेजॉरिटी आनी मायनॉरिटी म्हणून तशें डिवायड केल्ले आसा. ताका एक मेसेज की हे जर तूं फुडें जर अशेच प्रोजेक्ट गांवांक डिवायड करता जाल्यार आतां फक्त विलेजसूच न्हू, RGP तुज्या फाटल्यान लागलेले आसा सांताक्रूज कॉन्स्टिट्युन्सीन आनी हे फूल विलेजीन कसो तूं अत्याचार करता, वेगवेगळे तरेचे आमकां त्रास करता स्पेशली ट्रायबल लोकांगेर ते आमी दाखोवन दितले. सो हांव मागता आमच्या पार्टी प्रेसिडेंटाचेर की गोंयकार तेणी सांगचे फुडें हेजेर जो अमित शाह येवपाचो आनी गोंयांत कशे तरेतरेचे प्रोजेक्ट्स हे येता आनी कशे गोंयची आयडेंटिटी आनी कशे गोंयचो जो कल्चर आसा तो डिस्ट्रॉय जाता ते सांगचे. तुमकां सगळ्यांक येवकार. आयज अमित शाह गोंयांत येता आनी अमित शाह म्हटल्यार एकूच गजाल सगळ्या गोंयकारांक उगडास येता म्हटल्यार ती म्हादयची की बेळगांव वचून 28 जानेवारी 2023 ह्या वर्सा बेळगांव वचून तिणी भाशण केल्लें तेन्ना कर्नाटकाच्या इलेक्शनाच्या पयलीं की म्हादयचो जो विशय आसा तो आमी गोंय सरकारा वांगडा मेळोन गोंयच्या मुख्यमंत्र्या वांगडा मेळोन आमी तो सॉल्व केला म्हणून आनी जी म्हादय आसा ती म्हादय आमी जी गोंयची आमी आवय म्हणटा ती काडून आमी कर्नाटकाक दिला, कर्नाटकाच्या शेतकारांक दिला म्हणून तेणी डिक्लेअर केल्ले. सो अमित शाह म्हटल्या बरोबर म्हादयचो जो लोकांक उगडास येता आयज आमी अमित शाह आनी CM प्रमोद सावंताक दोगांयकूय रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी आयज गोंयांत जेन्ना ते भाशण करतले, दोगूय जाण भाशण करतले, स्पेशली अमित शाह, तेणी म्हादयचेर आतां फुडें ताचो स्टँड चेंज जाला काय तसोच आसा एक क्लॅरिफाय करपाचें. कित्याक तेच्या सायडीक जो बसतलो CM प्रमोद सावंत तो सांगतलो की आमी म्हादयक लागून झगडटा म्हणून, आमी म्हादय गोंयांतूच दवरपाक सोदता म्हणून आनी आमी सगळी फायट म्हादयक लागून करता म्हणून, जाय ते आवश्यक गजाली आहा ते आमी करता म्हणून. पूण तेंचोच होम मिनिस्टर म्हादय कर्नाटकाक विकून येयला आनी तोच होम मिनिस्टरान सांगला की गोंयचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत तेच्या वांगडा आसा म्हणून विकपाक. जाल्यार आयज तेंच्यांनी हो सगळ्यात इम्पॉर्टंट विशय जो सगळ्या गोंयकारांक लागता, प्रत्येक गोंयकाराक डायरेक्टली अफेक्ट जाता, त्या विशयाचेर अमित शाहान आयज स्टेटमेंट दिवपाची गरज आसा. आतां गोंयची इलेक्शनां आसा तेन्ना कर्नाटकाच्या लोकांक खुश करपाक ते स्टेटमेंट दिले. आतां गोंयच्या लोकांक खुश करपाक तरी स्टेटमेंट दी. आमकां आयकपाक जाय तुज्या तोंडांच्यान, आमकां CMच्या तोंडांच्यान आयकपाक जाय, आमकां अमित शाहाच्या तोंडांच्यान आयकपाक जाय की म्हादय ही गोंयकारांची आनी गोंयांकूच उरतली म्हणून हे स्टेटमेंट आमकां आयकपाक जाय. पळोवया
अमित शाह हे स्टेटमेंट दिता काय म्हणून. दुसरे म्हटल्यार अजयन जशें सांगलें आमचे चिमलाचे युनिटी मॉलाचे हेच्याय पयलीं त्याच जाग्याचेर IT पार्क हाडपाचो बोवाळ जाल्लो. त्या टायमाचेर रोहन खंवटेची दादागिरी ही सगळ्यांनी तेन्ना पळयली की कसो त्याच्या मनशांक धाडून थंय स्लोगनां एंटी विलेजर थंय एक्टिविटी करताले, एंटी विलेज एक्टिविटी करताले. ते स्पॉटाचेर वचून भाशणां दिताले, व्हिडिओ काडटाले. भितर आतां एका पॉलिटिकल पार्टीचो लिडरूय आसा जो आयज ओपोज करता, पूण तेन्ना तेच IT पार्क तो सपोर्ट करतालो. आनी तेन्नाय लोकांच्या अगेन्स्ट विशाच्या अगेन्स्ट वचून तेणी हे प्रयत्न केल्लो, पूण लोकांनी तो प्रोटेस्ट दामून धरलो, लोकांनी आवाज उठयलो आनी तो प्रोजेक्ट आहा तो तेन्ना फाटी काडलो. आनी आतां युनिटी मॉलाच्या नांवान हो गांव विकपाचो, गांवा सायडीचे जमनी विकपाचो प्रयत्न हे सध्या रोहन खंवटे, चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आनी हो बीजेपीचो सरकार करीता. अजयान जशें सांगलें तशें अमित शाहान येवचो, कित्याक ते ST ट्रायबल आनी खूब दलीत असली भाशणां खूब दितात. तेणी येवचो, चिमला गांवांत तेणी जे पाहुणचार लोक करतले, वेलकम करतले, तो वेलकम करून घेवचो, बरो जेवचो आनी तो गांव पळोवचो. ते गांवांत ST लोकांची घरांची हालत कितें आसा, ST लोकांचे हालत कितें आसा आनी त्या गांवाची हालत कितें जाला इल्लीगल बस्ती नाले इल्लीगल कन्स्ट्रक्शनांनी, मायग्रंटांच्या झोपडपट्ट्यांचे घर हे रेग्युलरायज करपाक आयज अमित शाह गोंयांत येता. आमकां युनिटी मॉल जाय, पूण खंय जाय? त्या मायग्रंटांच्या 50,000 स्क्वेअर मीटर जो गव्हर्नमेंट लँड आसा पळय, जो मायग्रंटांनी एन्क्रोच केला, ती घरां तुम्ही डेमोलिश करा, थंय युनिटी मॉल हाडा. थंय मागीर आमी जॉब कितें आमच्या भुरग्यांक मेळटले, कितें मेळटले ते डिस्कशन मागीर करया. पण सध्या ज्या जाग्याचेर तुम्ही प्रपोज केला युनिटी मॉल, त्या जाग्याचेर तरी युनिटी मॉल आमी आमचे चिमलाचे विलेजर्स आनी रेव्होल्युशनरी गोन्स आमी केन्नाच येवपाक दिवपाचे ना. हो प्रोटेस्ट आनी खर जातलो, आनी इंटेन्स जातलो. हे सांगू आमी सांगता जसो IITचो इंटेन्स जाल्लो, IITचो जसो आमी रेव्होल्युशनरी गोन्स आमच्या फूल फॅमिलीन लोकांक सपोर्ट दिल्लो. आमी कितलेशेच आमचे रेव्होल्युशनरीज थंय पावले, आमचो तेंको दिल्लो, तसोच तेंको आतां आमी युनिटी मॉलाकूय दितले. आनी इम्पॉर्टंट गजाल ती म्हटल्यार म्हाजें घर, जे म्हाजे घराचे आयज बीजेपी गजाली करता आनी अमित शाहान उलयतलो. आयज जर कापासतात हे बीजेपी कडेन आसा जाल्यार तेंच्यांनी डेटा आउट करचो. अमित शाहाच्या हातीन व्हडली LED स्क्रीन लावन कितले गोंयकारांची घरां तुम्ही रेग्युलरायज करतले आनी कितल्या मायग्रंटांचे झोपडपट्ट्यांतले बस्ती तुम्ही रेग्युलरायज करतले, डेटा आउट करचो. जितली आमकां नॉलेज आसा, जितले आमी गोंयांत भोंवला, आमी डायरेक्ट सांगता की हो जो रेशो आसा तो 20% गोंयकार आनी 80% मायग्रंट आसा. चिमलाचे सिंपल एक्झाम्पल घे. आज चिमलात जर पळयत जाल्यार ऑलमोस्ट 90% मायग्रंट आसतले, 10% गोंयकार आसतले. आयज तू जुवारी नगर घे, थंय जर ऑलमोस्ट म्हाका दिसता 95% मायग्रंट आसतले, 5% गोंयकार आसतले. म्हापसाची फुकट नगरी घे, थंय ऑलमोस्ट म्हाका दिसता तशेंच 90:10 रेशो आसतलो. अशें तुमी खंयचेय बस्ते तुमी उगला, ते बस्त्यांनी जर पळय जायते बस्ती रेग्युलरायज करपाक लागून, आपली मतां घट करपाक लागून, गोंयकारांचे जागे मायग्रंटांक जेंच्यांनी जागे चोरला तेंकां एवॉर्ड दिवपाक लागून आयज अमित शाह गोंयांत येता, तेंकां रिवॉर्ड दिवपाक लागून आयज अमित शाह येता. ज्या जाग्याचेर हे व्हडले व्हडले उलयतात की आमचो योगीक पळय तो बुलडोजर लायता, इल्लीगल कितें आसा ते डेमोलिश करता, बुलडोजर बाबा आनी हे बाबा, जाल्यार हांगा हेंचो बुलडोजराचो टायर कितें जाता? हांगा बुलडोजर हेंचे चलना. ह्या मायग्रंटांनी हेंकां विकते घेतलेले आसा आनी आतां तर हे प्रूव जाल्लें आसा की ह्या मायग्रंटांनी ह्या बीजेपीक विकते घेतलेले आसा. जेन्ना एक लमानी सरपंच जाता आनी हिंदीन भाशण करता आनी बीजेपी हेचेर वोगी आसा, हेचो मिनींग इतलोच. आनी बीजेपी सपोर्टेड पंचायत ती, जाल्यार हेचो इतलोच मिनींग आसा की ह्या मायग्रंटांक गोंय काडून दिवपाचें षडयंत्र ही बीजेपी करता. आमच्या MLA इतलेच सांगलेले असेंब्लीत सुद्धा, जर तुमकां गव्हर्नमेंट लँडाचेर कितें आसा ते रेग्युलरायज करपाक जाय, कमदाद जर रेग्युलरायज करपाक जाय फक्त गोंयकारांचेच करा, नीज गोंयकारांचेच करा. पोगोचे जे डेफिनेशन सीएमान वाचून दाखयल्ले ते तुम्ही थंय लाया आनी तेंकाच रेग्युलरायज करा. कित्याक कमदाद जागो आमचो, आमच्या गोंयकारांचो आनी आमकां तेजेर फूल रायट आसा, पूण ते तेंच्यांनी करूंक ना. आनी बीजेपी कडेन कापासतात ना डेटा आउट करपाक. जे आयज म्हाजें घर म्हणून गोंयकारांचे फटयता, आयज
1971ची 72ची घराची गजाली सीएम करता. आयज 72च्या घरान 4 बिराडां रावतात, 4 फॅमिली रावतात. फॅमिली वाडल्या. आयज ते 4 फॅमिली जे वाडला तेंका आयज घर घेतलो सीएमान कितें दवरला, ह्या बीजेपीन कितें दवरला, गोंयान फ्लॅट घेतलो, प्लॉट घेतलो, कितें दवरला. आख्खे गोंय काडून देल्लीकारांक विकला. आख्खे गोंयभर आख्खे गांवाचे गांव काडून देल्लीकारांक विकले. आयज तुम्ही कोरगांव असले गांवान वचा, ज्या गांवांत उदक ना सारकें, रुरल गांव, सामको इंटेरियर भितर गांव, त्या गांवचे हालत पळया. थंय आतां 3 5 स्टार हॉटेलां येवपाची आसा. 3 ऑलरेडी जागे परचेस केल्लेले आसा. मोर दॅन 50 लक्झरी विलांचे काम सध्या चल्ला. मोर दॅन 50 काम सध्या चल्ला. अशें मोर दॅन 50 न्हू, चडूच आसतले. लास्ट टायम पयले आतां मोर दॅन 100 जाला आसतले. एकाच जाग्याचेर 20-25 विला येतात. सगळे देल्लीकारान डोंगराचे डोंगर घेतलेले आसा. म्हणजे त्या गांवान आयज जो भुरगो 10 वर्साचो आसतलो, 15 वर्साचो आसतलो, तो जर फुडल्या 10 वर्सान लग्न जावन आपले जर घर आनी प्लॉट घेवपाक जर सोदता जाल्यार तेका ह्या अमित शान, ह्या सीएम प्रमोद सावंतान आनी ह्या बीजेपीन जागो दवरलेलो ना. आनी गजाली करले माझे घर. आनी ह्या बीजेपीन कितें केला, सगळ्या बायलांचे सेल्फ हेल्प ग्रुपांक तेंचे नोटीसी धाडला, मिटिंगे घेतला, तेंका सांगला बायलांक कोणाचे घरा रेग्युलरायज करपाक जाय, तेंच्यांनी येवचे, ते फॉर्मां मेळटली म्हणून. ही न्यूज तेंच्यांनी स्प्रेड केला की अमित शाह फॉर्मां वाडटलो आनी ती फॉर्मां परती मेळची ना म्हणून. ही फोटिंगपणां ह्या बीजेपीन करून आमच्या गोंयच्या बायलांक येता दुर्गा पुजनाक आयज सगळ्यांची पुजा जाल्ली. जी बायलां आपणाक स्वता दुर्गा म्हणटली, त्याच बायलांक आयज व्हरोन थंय फॉर्मां वाडपाक म्हणून अमित शाहच्या मिटिंगेक व्हरोन बसयतले. त्या बायलांक सांगला की तुम्ही जर मिटिंगेक येवंक ना, तुमकां फॉर्म मेळचे ना, आनी फॉर्म मेळोंक ना, तुमचे घर रेग्युलरायज जावपाचें ना म्हणून. ही फोटिंगपणां चल्ल्या. आनी बसी भरून 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 सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या बायलांक व्हरून थंय अमित शाह पांयां पडपाक आनी तेजे फुलां मारपाक आयले व्हरतले. हीच आमची लायकी बायलांची ह्या बीजेपीन केल्ली आहा. जे प्रमोद सावंताचेर फुलां मारपाची, अमित शाहाचेर फुलां मारपाची आनी वाट पळोवपाची केन्ना फॉर्मां हातीन पडटा काय म्हणून. आनी घरा येयल्या उपरांत तेच्या घोवाक मागीर पंचायतीन फावटी मार, डेप्युटी कलेक्टरान फावटी मार, मामलेदारान फावटी मार, कोर्टान फावटी मार, घरांतल्या भितर झगडे, हे सगळे अमित शाह आनी हो प्रमोद सावंत करपाचे. आयज जर खरेंच बीजेपीक दिसता की माझे घर हे लोकांक मेळपाक जाय, ते घर फक्त गोंयकारांकूच मेळपाक जाय, ते मायग्रंटांक मेळपाक जायना. जेंच्यांनी जागे आमचे चोरला, जेंच्यांनी आमच्या जागे एन्क्रोच केला, इल्लीगल वोटिंग कार्डां केला, गव्हर्नमेंट जॉब घेतला, तेंची घरां रेग्युलरायज जॉब म्हणल्यार हे व्हडले पाप. आनी हे सगळे आमचे दुर्भाग्य गोंयकारांचे की आमी हे जाग्याक लागून झगडटा. पूण हांगा हे अमित शाह येता, प्रमोद सावंत येता आनी दोगूय जाण येतात आनी माझे घर म्हणटा आनी मायग्रंटांची घरां रेग्युलरायज करता. थोडे दिसान डेटा आउट जातलो, आता डेटा ते कलेक्ट करतलेच, लोक आपले एप्लिकेशनां करतलेच. तो डेटा आरटीआयच्या थ्रू मेळटलोच, कोणाची कितली घरां आसा, कोणे एप्लिकेशन केला आनी कोणाची रेग्युलरायज जाल्या ती फुडले असेंब्ली येता म्हणसर कळटले, फुडले इलेक्शन येता म्हणसर फुडल्या मॉन्सून सेशनाक हेचो सगळो डेटा आउट जावपाक जाय. सो तेन्ना लोकांकूय कळटलें की कोण गोंयकार बेनिफीट जाला आनी कोण मायग्रंट जाला. 10 to 20% गोंयकार मॅक्झिमम बेनिफीट जातले, 80% मायग्रंट जातले. सो तेका लागून आमचो हे जे माझे घराचे जी स्कीम आसा, जी मायग्रंटांक मेळटा, तेच्या आमी विरोधान आसा. ते ऑलरेडी चॅलेंज केल्लेच आसा. पमदादान केला आनी कोणे चॅलेंज केला, ती चॅलेंज जातली. पूण गोंयकार हक्क मेळपाक जाय. गोंयकार जे पमदादाचेर आसा तांकां हक्क मेळपाक जाय. हेका लागून आमी सदांच आवाज काडीत रावतले. कित्याक जेन्ना आमी 2019 पोगो बील ड्राफ्ट केल्ले तेन्ना आमचो तिसरो मेन मुद्दो आसलो तो 100% पमदाद लँड टू गोवन ओन्ली, गोंयकारांकूच मेळपाक जाय. आनी जे गोंयकारांची घरां रेग्युलरायज जावपाक जाय, हे आमचो डिमांड आसा आनी तो डिमांडाचेर आमी ठाम आसा. सो अमित शाह जो येता, पयलो डिमांड आमचो आसा की तेणी म्हादयचेर स्टेटमेंट करची. म्हादय कोणाक आसा ती. दुसरो तेणी सांगचें की जे म्हाजे घरान जे आयज तो इनॉग्रेशन करतलो जाल्यार ओपनिंग करतलो माझे घर म्हणून, आयज माझे घर लॉन्च करतलो जाल्यार माझे घरान कितले गोंयकारांचो डेटा तेंच्या कडेन आसा, गोवन वर्सीस नॉन गोवन कितलो डेटा आसा, कितले झोपडपट्टी ते रेग्युलरायज करता, कितले गोंयकारांची ते घरां रेग्युलरायज करता, हो डेटा तेंच्यांनी आउट करचो. आनी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटल्यार जो युनिटी मॉल जो येता चिंबला, त्या चिंबला गांवांत तेणी व्हिजीट करचे, व्हर्च्युअल थंय ओपनिंग ना करच्या आदी, ओपनिंग लॉन्च ना करच्या आदी तो प्रोजेक्ट तेणी गांवांत येवचो, गांव भोंवचो, ट्रायबलांक मेळचो, ट्रायबलांगेर जेवचो. आमचे एसटीचे भाव आसा तेंगेर जेवन तो तळ्यार वचपाचो, तळ्या वयले लेक ते पळोवन त्या गांवाची नाशाडी कशी जातली, गांव कसो डिस्ट्रॉय जातलो, हे सगळे दोळ्यान तेच्या पळोवन मागीर तेणी प्रोजेक्ट कितें आहा तो लॉन्च करचो, ही आमची मागणी आसा. सो पळोवया बीजेपी कडेन कापासाद आसा काय ना ते.
जर बीजेपी कडे कापासतात आसा, जर आपल्या जगातली सगळ्यात व्हडली पार्टी म्हणटा आख्खो पुलीस फोर्स आख्खे सगळे आयज त्यांच्या फडल्यान आसतले, कोण जर मस्ती करता तेंचेर मागीर NSA लाय, तेंचेर पोलीस केसीस घाल. आता तुम्ही पळयला रामाक लागून जेन्ना आमी रस्त्याचेर येयले तेन्ना ऑलमोस्ट 450 जाणांचेर FIR केल्ली आसा. माझेर ते दीस निळकंठाक क्वेश्चन केलो म्हणून FIR केला. म्हणजे पुलिसांक जे तुम्ही यूज करताय सगळे पुलीस फोर्स घेऊन तुम्ही अमित शाह काढा आणि थंयसर तुम्ही इन्स्पेक्शन करा. देव बरें. म्हणून आता जे रामाचे तिथे आयज स्टेटमेंट रामा स्टेटमेंट आम्ही तो स्टेटमेंट वाचला पण अजून स्टेटमेंट कितें आहा तो अजून कन्फर्मेशन मेळोंक ना. कित्याक रामाचो स्टेटमेंट काय ऑफिशियल स्टेटमेंट आमी रामा कडल्यान व्हिडिओ बायट काय आयकोंक ना. जो मेरेन आमी रामाच्या तोंडान आयकना तो मेरेन आमी जेन्ना असले न्यूज येता बदल्या सोर्सिसा कडल्यान न्यूज येता आणि ते प्रिंट जाता फाल्यां ते कितले सत्य आसा ना पळय हें आमकांय चॅक करचें पडटलें. कित्याक फाल्यां आमी तेचेर जर आतां कमेंट केलो आनी फाल्यां जर रामाच्या तोंडाच्यान दुसरो स्टेटमेंट येयलो जाल्यार फाल्यां मागीर आमकांच कोण तरी ब्लेम करतलो. सो लेट रामा स्पीक. रामाक इतलेंच सांगता आमी की रेव्होल्युशनरी गोन्स आयज ते प्रोटेस्टाक तुज्या वांगडा तुका लागून आमी थंयसर गेल्ले, आमचेरूय थंय केसी पडला, तशें बाकीच्या लोकांचेर पडला. कितलेशेच लोकांनी कॅन्डल लायट केले, आमचे कितलेशेच रेव्होल्युशनरी ते कॅन्डल लायटान अटेंड जाल्ले. सो तूं भियेन आसतना कोण मास्टर मायंड आहा तेचें नांव घे, तें नांव येवपाक जाय. तू अजिबात भियो नाका. जेन्ना आख्खे गोंय तुका लागून कॅन्डल लायट करतात, प्रोटेस्ट करतात आणि डिमांड करतात तुका जस्टीस म्हणून, जाल्यार तू भियेन आसतना त्या मास्टर मायंडाचे नाव घे, ताका एक्सपोज कर आणि ताका पनिशमेंट जावपाकूच जाय अशें आमकां तरी दिसता. म्हणून पयर एक वेर्ना स्टेडियमाचे इनॉग्रेशन जालें, खेळाका सगळे नॅचरल कवर आसा ते सगळे नेचराचे संवार करून ते ग्राउंड जाला. आणि तोच मनीस दाबोले कितलेशे कोमदादीचे लँड हितूंक आसा, एन्क्रोचमेंटाक आसा, बस्ती जाल्ली आसा तेजेर तुजें मत कितें? आयज कितें जाला हो सरकार गोंयकारांचो उरलेलो ना, हो मायग्रंटांचो सरकार जालो. आयज कोण तरी यादव येतलो आणि आपणाक गोंयकार म्हणटलो आणि आख्खे गोंय काबार करतलो, गोंयच्या कोमदाद लँडाचेर एन्क्रोचमेंट करतलो, नॅचरल कवर काबार करतलो आणि आपणाक जाय तशी दादागिरी करतलो. ही कोणाक लागून जाता? ही दादागिरी आयज जाता कित्याक बीजेपी तांकां प्रोटेक्शन दिता, बीजेपी तांकां राखून दवरता, बीजेपी तांकां प्रमोट करता. हेच्या पयलीं थंयसर ZP मायग्रंट जाल्लो आसा, पण सरपंच तर थंय केन्नाच्यान मायग्रंट, फक्त आतां लोकांनी नांव येयला म्हणून लोक मातशे पिसावला ना, लोकांक दिसला की मायग्रंट जाला म्हणून. हेच्या पयलीं चिखले मायग्रंटूच आसा, तो यादव म्हणून तोय मायग्रंटूच आसा, हेच्या पयलीं पिल्ले म्हणून आसा तोय मायग्रंटूच आसा, अशे खुबशे जाण मायग्रंट थंय आसात. आयज भंय जो आमकां पडला पळय तो म्हणल्यार आयज हे फक्त पंचायती पुरती मर्यादीत उरपाचें ना, फाल्यां MLA जातले, मागीर हे मिनिस्टर जातले. तेन्ना आमकां गोंयकारांक हेंच्या पांयां पडचें पडटलें आमची कामां करून घेवपाक. हेंकां सर म्हणून आमकां वयचें, आतां पंचायतीन वयतात पूण फाल्यां असेंब्लीन वयचें पडटलें. आनी हे दीस ही बीजेपी आमचेर हाडटा. आनी आयज जे सगळे जे रेग्युलरायझेशन नाटक जे चल्लां पळय म्हाजे घर फक्त आनी फक्त फुडल्या असेंब्लीक 4 ते 5 मायग्रंट MLA करपाक लागून बीजेपी करता आणि ह्या मायग्रंटांक बीजेपी तिकेट दिवपाचो फुल प्लॅन केल्लो. कित्याक आयज तेंचे जर तुमी कमिटीच पळयत आणि तेंचे जर कमिटीतले जर मनीस पळयत जाल्यार कितलेशेच मायग्रंट आसात, बऱ्या पोझिशनाचेर आसा आणि तांकां घेवन बीजेपी टोपयो घालीत आसा. ते नेपाळ्या वांगडा टोपयो घालता, बिहाऱ्या वांगडा घालता, UP वांगडा घालता, ते मारवाडे आमकां कामाक वच म्हणटा. हे सगळे आमी पळयल्ले आसा आणि हे सगळे लोकूय पळयत आसा. सो लोकांनी हे म्हाजे घर बीन हितून पिशे जावपाचें ना. आयज हे जे कोण तुवें सांगला तशे इल्लीगल कामां करतात, कोमदाद जागो एन्क्रोच करतात, रूम काडटात, भाड्याक दितात, म्हयन्याक 20-20 लाख भाडे घेतात, ते लोक आपले ग्राउंड बांदतात. ते आयज व्हडले आपूण गोंयचे सेव्हियर नाल, गोंयचे आमी बरे मागते, डेव्हलपमेंटाक आमी भागीदार आसा म्हणून जे आपले पिक्चर क्रिएट करता पळय तांकां सगळ्यांक एक्चुअली एक्सपोज करपाचो टायम आसा हो. आणि जर गोंयकार जर हितून पिसो जालो जाल्यार गोंयकार आनी गोंयान उरपाचो ना. अनुज तुम्ही एक इंटरव्यू दिले तुम्ही विथ रिस्पेक्ट टू अलायन्स विथ गोवा फॉरवर्ड, मातशें आमकां डिटेल्स सांगा. व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह? पळय काल हांवें 2 इंटरव्यू दिला हांवें चालूच आणि तेतून आमी क्लियर कट सांगला की जे अलायन्स आसा आतां गोवा फॉरवर्डा वांगडा पयर आमची जेन्ना आमी प्रोटेस्टाक गेले मोपाचे, आतां तुमी पळोवपाक शकता की आमी एक प्रोटेस्टाक गेले थंय एक दीस फूल आमी कंटिन्युअस ते टॅक्सीकारा वांगडा रावले, सीएमा कडेन गेले, सीएमाचेर प्रेशर घातलो आमी, ते भुरगे घेवन जेन्ना भितर गेले आमी तेंच्या वांगडा रावले आणि काल तो प्रोटेस्ट सक्सेसफूल जालो. म्हणजे जो विजयानी हांवें जेन्ना तो प्रोटेस्ट लीड केलो आमी सीएमा कडेन गेले, सीएमाचेर 100% प्रेशर पडला आसतलो. कित्याक जेन्ना 2 फोर्स वांगडा येता
आणि जे गोंयकारांचे विषय घेऊन जेन्ना थंयसर जेन्ना वांगडा गेले टॅक्सीकारांचो एक कॉमन विषय घेऊन जेन्ना सगळे पॉलिटिकल डिफरन्सीस आणि बाकीचे आयडियोलॉजिकल डिफरन्सीस सगळे सायडीक दवरून जेन्ना आमी गेल्ले आणि गोंयकारांक लागून गेल्ले तेन्ना सीएमाचेर निश्चित थंय प्रेशर पडलो आणि काल तो विषय सॉल्व जालो. काल त्या लोकांक आमचो डिमांड आसलो की तांकां काउंटर दिवपाचो म्हणून आणि ब्लू कॅब टॅक्सीन जे तेंचे हे आसले तांकां रजिस्ट्रेशन लोकल टॅक्सीकारांक ते ओपन करचे ते पयले दीस जाले आणि काल तो जालो. ते जाले उपरांत काल जे दोनूय पेडण्याचे एमएलए आसा तो टायट फिटींग शर्ट आणि दुसरो लँड डीलर हे दोगूय जाण थंय वचोन तेंच्यांनी थंय फोटो एज युज्युअल एवरी टायम जशे फोटो मारता तसो तेंच्यांनी थंय वचोन फोटोशूट केलो. आमकां कांयच प्रॉब्लेम ना फोटोशूट केलो म्हणून, पूण लोकांचो आमच्या टॅक्सीकार भावांचो थंय प्रश्न सॉल्व जालो. ही आमच्या खातीर एक ते विक्ट्री आसा आणि जी स्टार्टूच एक विक्ट्री जाला जाल्यार फुडें आमी चिंतता कितें तरी पॉझिटिव्ह जातलें म्हणून. आणि जे अलायन्साची गजाल आसा आमची जशें आमी सांगला आमची सीईसी बॉडी आसा, आमची सीईसी कमिटी आसा, आमची इलेक्शन कमिटी आसा, आमची नॉर्थ गोवा साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट कमिटीज आसा, आमचे डिफरंट विंग्स आसा, हे सगळ्यांक घेवन आमी मिटींग घेतले. हे जे लेटस्ट डेव्हलपमेंट जाला कित्याक ते नंतर तो त्या दिसा पासून आयज पर्यंत हांव काय विजयाक मेळोंक ना, आमी काय हेचेर डिस्कशन करूंक ना. पूण ते डिस्कशन कित्याक करूंक ना, हांव ताका कित्याक मेळोंक ना, कित्याक फर्स्ट माझी ड्युटी जाता एज अ प्रेसिडेंट आमच्या टिमी कडेन उलोवपाक, आमचे जे रेव्होल्युशनरी कमिटी आसा तेंच्या कडेन उलोवपाक, तेंचे मिटींग जाल्या उपरांत आमी डिसायड करतले की फुडें कशें वचपाचें, कितें प्रपोजल दवरपाचें, कॉमन मिनिमम प्रोग्रामान कसले पॉयंट घालपाचे. आतां आमचे बेजीक पॉयंट आहा ते पोगो आसतले, लँड प्रोटेक्शन आसतले, म्हादय आसतले, स्लम्स आसतले, इलिगल वोटिंग कार्ड आसतले, हे तर कॉमन आसात आमचे. पूण आनी कितें घालतले आनी ते खंयच्या तरेन आमी घालतले, तेचे ड्राफ्टिंग कशें आसतलें, आमी कशें प्रेझेंट करतले, ह्या सगळ्याचेर आमचे विचार जातलो. कित्याक वी आर अ पॉलिटिकल पार्टी, गोंयची सगळ्यात व्हडली रिजनल पार्टी आसा आणि आमचे ते रिस्पॉन्सिबिलिटी आसा की आमी खंयसरूच कॉम्प्रोमायज ना करताना गोंयकारांच्या हक्काक लागून झगडपाक जाय. कित्याक आमी जर झगडनार कोणूच झगडपाचो ना, सगळे मायग्रंटांच्या वोटा फाटल्यान वयतले. सो फक्त रेव्होल्युशनरी गोवन्सूच अशी आहा जी डायरेक्ट गोंयकारांक लागून एग्रेसिव्हली उलयता, एग्रेसिव्हली स्टँड घेता, एग्रेसिव्हली मायग्रंटांच्या वस्तेंचेर, इलिगल वोटिंग कार्डाचेर, त्यांच्या इलिगल धंद्यांचेर, स्क्रॅप यार्डाचेर डायरेक्ट उलोवन तेचेर एक्शन करता, असेंब्लीनी उलयता. सो आमी हे डिसिजन फुडें घेतले. इट इज नॉट ओन्ली अबाउट गोवा फॉरवर्ड. आमी लोकसभेकूय सांगलेले हे 3 पॉयंट जर ते मानता, म्हादय मागीर लँड प्रोटेक्शन आणि पोगो हे जर मानता जाल्यार आमी अलायन्सान वयता म्हणून तेन्ना तेंच्यांनी आमकां लायटली घेतले. बट दीस इज नॉट लोकसभा इलेक्शन. ह्या इलेक्शनाक असेंब्ली इलेक्शनाक आमचे 10% वोट शेअर आसा, आमचो एक एमएलए आसा आणि वी आर आफ्टर बीजेपी अँड काँग्रेस आमी थर्ड लार्जेस्ट पार्टी आसा गोंयची. सो आमकां कोणूच लायटली घेवपाक शकना. सो आमचो डिमांड सिंपल आसा, जे डिमांड आमी काँग्रेसी फुड्यांनी दवरतले, आम आदमी पार्टी फुड्यांनी दवरतले. गोवा फॉरवर्डा कडेन ऑलरेडी आमचे टॉक्स चालू जाल्ले आसा. बट ऑफिशियल तेंच्या कडेन दिवप, ऑफिशियल तेंच्या कडेन उलोवप आणि ऑफिशियल तांकां प्रेझेंट करप हे काम आमचे उरला. ते आफ्टर सीईसी मिटींग आणि बाकीच्या कडल्यान जातले. सो वी आर ओपन फॉर अलायन्स, बट ते कंडिशनल अलायन्स गोंयच्या हिताक लागून. आमी खंयसरूच गोंयकारांक परते सांगता, आमी खंयसरूच आमची आयडियोलॉजी, आमची पॉलिसी कॉम्प्रोमायज करपाचे ना. जर कॉम्प्रोमायज करपाचे आमकां असले जाल्यार आमी केन्नाच करपाचे. फक्त आता बीजेपी इतली फालतू पॉलिटिक्स करपाक लागले, इतली थर्ड क्लास पॉलिटिक्स करपाक लागले. पुलीस यूज करता, गव्हर्नमेंट मशिनरीज यूज करता, ईडी यूज करता. आमचे ईडी जाय ते आमकां फरक पडना. पूण जेन्ना तुम्ही पुलीस यूज करता स्पेशली, तेन्ना आमच्या इनोसंट भुरग्यांचेर जे गांवांक लागून झगडटा तेंचेर तुम्ही केसीस घालता, एफआयआर घालता. आयज जे चल्लां हे जर स्टॉप करतले जाल्यार आमकां दिसलें की ह्या अलायन्सा वांगडा आमी उलोवचे, तांकां एका पेजीर हाडचे आनी मेन म्हणल्यार पोगो बील फुडल्या असेंब्लीत पास करून दिवचे. जो मेरेन पोगो बील जायना तो मेरेन जावपाचें आनी बीजेपी ते कशेंच पास करपाचें ना. पूण जर दुसऱ्या पॉलिटिकल पार्ट्यांक दिसता की गोंयकारांचेर अत्याचार जाता, गोंयकारांक रायट मेळपाक जाय, गोंयांत गोंयकार उरपाक जाय, जाल्यार म्हाका दिसता तांकां ह्या गजालीचेर प्रॉब्लेम आसपाक जायना. सो आमचे टॉक्स कमिंग डेजान चालू जातले आणि तेजेर आमी तुमकां टायम टू टायम अपडेट करीत रावतले. ओके, म्हणून तूं पयलीं वोटिंग आनी हे सगळे तोय म्हाका कितें म्हणटालो, आमी म्हणटाले. पण आतां असो प्रश्न येयला की आमी जर आमचो इगो घेवन बसले जाल्यार गोंय खंय तरी बीजेपीच्या हातीनूच उरले फुडलीं 10 वर्सां आनी कोणूच हांगा सरकार करून पावचो ना आनी आमच्या गोंयांत गोंय उरपाचें ना. सो एज अ पॉलिटिकल पार्टीचे तो प्रेसिडेंट आसा, हांवूय प्रेसिडेंट, आमच्या दोगांचे इगो सायडीक दवरून गोंयाच्या बेनिफिटाक लागून जर कितें जाता, फॉर एक्झाम्पल तुम्ही पळयलें टॅक्सीकारांचो एका दिसाचो प्रोटेक्टांचो इश्यू इतली वर्सां सॉल्व जावंक नासलो. 3 वर्सांचे झगडटाले. पूण एक आमी थंय एंट्री मारली, एक थंय कॉमन प्रोटेस्ट, आमी कॉमन प्रोटेस्टाक थंय उबे रावले आनी तो 3 दिसां भितर इश्यू सॉल्व जालो.
विदिन 3 days जर ही पावर आमची आसा आणि जर ही फुडें जर गोंयकारांक बेनिफीट जातल्यार निश्चित त्याचो बेनिफीट आमी घेतले, त्याचो बेनिफीट आमी गोंयकारांक दितले. जर आमी आमचो इगो धरून रावले आणि आमी त्याच हितून जर स्टेटमेंट एडमंट रावले की ना हांव एकटो रावतलो, तूं एकटो वयतलो, तूं हो तो जर करून रावले जाल्यार गोंयकार उरपाचे ना. हे आमकां आतां जाणीव जाल्ली आसा. कित्याक बीजेपीन नेक्स्ट लेवल डिफरंट लेवल पॉलिटिक्स स्टार्ट केल्ली आसा. पॉलिटिक्स जर टॅकल करतले जाल्यार खंय ना खंय तरी युनिटी जावपाक जाय, फोर्स जावपाक जाय. मनोज आयडियोलॉजी डायल्यूट जातली ह्या फुडें म्हणजे हे जर पळय कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आसा पळय तो आमकां सगळ्यांक बसून डिझायन करचो पडटलो. तो आतां आमी पोगो बील जेन्ना आमी म्हणटा 1961 सीएमानूय ते असेंब्लीन मानले की 1961 इज द कट ऑफ डेट जी बाकीच्या कडेन आसा. लायक कोड ऑफ कॉमदादान आसा, इन्कम टॅक्सान आसा, नोटरीज एक्टान आसा, प्रत्येक गजाली कडेन ती बरयल्ली आसा. ती सीएमान घातली. इव्हन हाऊसिंग बोर्डाच्या पासून दोन जे पॉइंट आसा टॉप 2 पॉइंट्स एलिजिबिलिटी क्रायटेरिया भितर हाऊसिंग बोर्डाच्या हेतून पासून पोगो बरयला. सो जेन्ना सीएम एक्सेप्ट करता की पोगो इज डिफायन्ड जाल्यार म्हाका दिसना खंयच्या पॉलिटिकल पार्टीक हितून प्रॉब्लम आसपाक जाय. एक जालो पोगोचो विशय. दुसरो विशय आमचो जो इम्पॉर्टंट विशय आरजी सदांच घेता तो म्हटल्यार जमनीचो विशय. आमचे जमनी आमकां उरपाक जाय, आमचे जागे आमकां उरपाक जाय. आता दुसऱ्या पॉलिटिकल पार्टींचेर आसतले की ह्या जाग्याच्या विशयाचेर तेंचो स्टँड कितें आसतलो. तांकां रियल इस्टेट फुडें व्हरपाक जाय काय तांकां गोंयकारां वांगडा रावपाक जाय. तांकां पयलींचे तेंच्यान जे चुकी केला ते फाटी दवरून कितें तरी करेक्शन करपाक जाय काय तेच कंटिन्यू करपाक जाय, हे तेंचेर आसतलें. बट आमी आमचो स्टँड ह्या 3 हेंचेर सारको क्लियर आसा. वी आर अगेन्स्ट बस्तीज, वी आर अगेन्स्ट इलिगल मायग्रंट वोटिंग कार्ड, वी आर अगेन्स्ट लँड कन्वर्जन, वी आर अगेन्स्ट दिल्लीकार जे येवन जागे हे करतात, अडॉप्ट करतात, आणि वी आर फॉर पोगो. सो हे आमचे आसा, हे डिमांड घेवन आमी वयतले. आनीकूय कितें आहा ते आमी डिस्कस करून फुडें दवरतले. बट आमच्या सायडीच्यान जर हो कॉमन मिनिमम प्रोग्राम जर जाग्यार बसना जाल्यार आमी सांगता अलायन्स जावपाचें ना. बट आतां तरी आमकां दिसता की ह्या पॉलिटिकल पार्ट्यांक आतां जाग येयल्ली आसा. तांकांय कळलें की जे मायग्रंटांक लागून ते इतली वर्सां मायग्रंट वोट बँक जे काँग्रेसीन करून दवरलेली आहे तीच मायग्रंट वोट बँक बीजेपी घेता. आयज ती बीजेपी वोट बँक घेवन तांकां म्हाजें घर करून तेंची घरां रेग्युलरायज करता, तांकां वोटिंग कार्डां करता. जे मनीस काँग्रेसीन तेन्ना हाडलेले जुवारी नगराचेर सांकवाळे हांगा थंय तांकांच आयज बीजेपी सरपंच करता. आयज त्यांच्याच मनशाक आयज बीजेपी ग्राउंड बांदपाक दिता. हे सगळें काँग्रेसीक आनी बाकी सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांक कळलें आहा. जेका कळोंक ना तो भायर पडटलो, जेका कळ्ळा तो ह्या गोंयकारां वांगडा उरतलो आनी गोंयकार ताका मतदान आवयची शपथ हांवें घेतलेली की हांव तेंच्या वांगडा वचपाचो ना म्हणून. बट आतां असो सिच्युएशन आसा की हांव म्हाका लागून, म्हाज्या इगोक लागून, म्हाज्या शपथीक लागून हांव तेच घेवन रावपाचो काय गोंयाक लागून हांवें आमच्या भुरग्यांकडे टिमी कडेन उलोवन कितें तरी नेक्स्ट स्टेप घेवपाचो, हो तितलोच इम्पॉर्टंट विशय. हांवें जर म्हाजेच चिंतून रावलो आनी दुसऱ्या वाटेन जर बीजेपी गोंय काबार करीत रावता आनी हांव म्हाज्या हेचेर हांवें शपथ घेतला म्हणून हांव तसोच रावतलो आनी बाकीच्या भुरग्यांक सगळ्यांक जर म्हणटा की बाबा तुमी त्याच हेचेर रावचे जाल्यार ते म्हाका तरी पडना. एज अ प्रेसिडंट कितें डिस्कशन आहा ते फुडल्या आमच्या मिटिंगेक जातले. ते मिटींग जाल्या उपरांत आमी डिस्कस करतले बाबा जेन्ना गोवा फर्स्ट म्हणटा, आमी गोंय फर्स्ट म्हणटा, म्हाजें गोंय म्हणटा, जसो हो म्हाजें घर म्हणटा सीएम, तसो म्हाजें गोंय जेन्ना म्हणटा तेन्ना म्हाका फाटी दवरून गोंयचें हीत आमकां फुडें दवरपाक जाय. कित्याक हेच्या पयलीं तुमी जाणा आमी काँग्रेसीक ब्लेम केल्ले आसा, बीजेपीक ब्लेम केल्ले आसा, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीक तेंच्यान ते मिस्टेक केल्ल्या. पूण ते जर रेक्टिफाय करता, ते जर आमच्या पॉलिसीन जर आमी जे सांगतात आनी तेजेर जर ते कॉमन मिनिमम प्रोग्राम फाल्यां आमी म्हणना की कट ऑफ डेट 1961 आसतली. फाल्यां जर सगळे मेळून जर एक डेट थारायता आनी ती जर गोंयकारांक पडटा आनी सगळे जर युनिटी फोर्सान बीजेपी जर भायर पडटा जाल्यार वेल एंड गुड, गोंयकारांक ते जाय. आनी कितलेशे आमी सुद्धा जेन्ना इंडिपेंडंट प्रोटेस्ट करताले तेन्ना आमकां मिडिया कडल्यान सुद्धा प्रश्न येताले की आमी इंडिपेंडंट कित्याक करता, आमी इंडिपेंडंट कित्याक वयता. आमकां खूबशे क्वेश्चन जाले. मागीर मिडियाचेर येताले ग्रील केलो, हें केलें तें केलें. आतां म्हाका दिसता आतां मिडिया हॅपी आसपाक जाय, सगळे लोकूय हॅपी आसपाक जाय. मनोज बाब तुवें 3 पॉयंट मारले आनीक तुवें गोंय सांबाळपा खातीर एकठांय येवपाची गरज आसा म्हणलें. काल एक आम आदमी पार्टीचो जो मेन प्रेसिडेंट अरविंद केजरीवाल तेणें म्हणलें 40 सीटां लडटले म्हणून गोंयांत. आमी 2016 आम आदमी पार्टीक काम 2016 आम आदमी पार्टीक काम केल्लें आसा. सरकार तेंचो आसतो. हय, सरकार तेंचो आसतलो. 2016 आमी आम आदमी पार्टीक काम केल्लें. पूण 2016 पयलीं म्हाका दिसता लोकसभेक आम आदमी पार्टीन काम केलें. 2014-15 जशी आम आदमी पार्टी काम करी विदाउट लोकल व्हॉलंटियर्स, विदाउट लोकल वर्कर्स, एका कॉन्स्टिट्युएन्सीन वचप, ते बॅनरां घेवप 4 जाण आनी बुराक म्हणप आनी गुंडाराज म्हणप पळय जे तेन्ना करताले आमकां उगडास येयली की आजुनूय तेच स्टेजीचेर आहा म्हणून.
तीच स्टेज अजून धरल्यान त्या स्टेजीचेर रावन ते चिंतता की सरकार करतले. आयज हेच्या पयलीं जेन्ना तेंचो प्रेसिडेंट अमित पालेकर तेचे आमी इंटरव्यू परते आयकताले, कांकणा म्हाका खावपाक म्हाका चाया वांगडा कांकणा दिवपाक येतालो आनी कितें कितें अलायन्स आनी खूब गजाल तो मागीर खंयचे एका न्यूज हितून तेणी इंटरव्यून ते बोडयो बीन मोडून दाखयले. एक बोडी घेतली खंयच्यान सोदल्यान ती मोडली, पळय म्हणून लागलो बोडी मोडटा. मागीर 5 घेतल्यान म्हणून लागलो पळय मोडाना म्हणून लागलो, म्हणजे कित्याक 5 जाण एकठांय येवपाक जाय म्हणून लागलो. आनी मागीर तो एरिथमॅटिक सांगतालो सदांच, हेंकां कळना रेव्होल्युशनरी गोवन्साक कितें 65% इज अगेन्स्ट द गव्हर्नमेंट आनी 35% विथ द गव्हर्नमेंट. 65% हे डिवायड जाला, आर्जीन डिवायड केला म्हणून आमी पडले, म्हणून बीजेपी येयले. बोवाळ मारतालो. सडन सगळें चेंज. 5 बोडयो थंय दवरल्या, एक बोडी घेतला आनी पळय मोडाना म्हणटा तो. तेन्ना म्हणलें की आतां मोडाना म्हणटा. हे जर असलें जर राजकारण जर आमी करपाक लागले आनी हे जे आमकांय बी टीम म्हणटा, जेन्ना एक पावल फुडें मारता, आमी हरशी हे न्हू आमी न्यू पॉलिटिकल पार्टी, पूण आमी जर गोंयचे चिंतून जर आमचो इगो सगळें जर आमी कोणाक कितें म्हणटा तें फाटी दवरून गोंयाक लागून जर एक स्टेप फुडें घेताले, हे आयज अशें नाटक करता की आपुणूच सरकार करतले आनी आपुणूच राजाय म्हणटात. आनी केजरीवालाक ही संवय आसा, जेन्ना इलेक्शन येता तो गोंयांत येता, पयलीं म्हटल्यार तो व्हडले लूज हातीचे शर्ट घालतलो, लांब शर्ट घालतलो, म्हणजे तो टेलराक जॉब घेवंक पावना काय हो मुद्दाम करता काय म्हाका खबर ना. हे मुद्दाम आतां तो जर हांव अमित पालेकरा कडेन मागता, तूं बरो न्हेसताय, तूं बरो शर्ट घालता, तेकाय बाबड्याक एक बरो शर्ट दी, बरे शर्ट टेलरा कडेन व्हर. आमच्या गोंयांत बरे टेलर आहा गोंयकार, बरे सूट बीन बरे शिवता, तेंचे कडेन बरो सारको शर्ट शिवून घे. लोकांक तुम्ही लूज शर्ट घालून पिशे काडनाका. 65 करोडाचो तुम्ही तो शीश मॉल बांदलो म्हणून तुमकां लोकांनी उडयले हांगा. आनी आयज तुम्ही सांगतात की आमी एकटे वचून सरकार करतले. हांव इतलेच तेका हे आम आदमी पार्टीक सांगपाक सोदता, कांयच करूं नाका. व्हॉलंटियर बिल्डर कांयच न्हू. एकूच कॉमन 40 कॅन्डिडेटांची प्रेस कॉन्फरन्स घ्या. त्यांच्या वांगडा दुसरो मनीस पासून नाका, इलेक्शन एजंट पासून नाका, सोड. 40 कॅन्डिडेटांची फक्त कॉमन प्रेस कॉन्फरन्स घ्या की हे आमचे 40 कॅन्डिडेट आनी आमी तयार आसा म्हणून. चल तेका मागीर तूं फुडें काड, आमकां फरक पडना, तेका तूं चेंज पासून कर, पूण 40 कॉन्स्टिट्युएन्सीन 40 कॅन्डिडेट उबे कर आनी फुड्यान दवर आयज केजरीवालाच्या स्टेजीर. आनी तुजी म्हापसा मिटींग आसतली आनी खंय पणजे मिटींग आसतली, वॉटेवर मिटींग आसतले, त्या मिटींगेक तूं 40 मनीस दवर, जेंच्या कडेन टोटल 40 मनीस ना. आख्खो हांगा पणजे तेंच्यांनी प्रोटेस्ट केलो कितें मिडिया पर्सन आनी पुलीस चड आसले, पूण हे 20 जाण आसले. मिडियाकूय खबर आसा बीजेपीच्या कल्ल्यान कितेंचेर तरी प्रोटेस्ट केल्लो तेंच्यांनी. जेंच्या कडेन 40 टोटल मनीस ना ते सरकार करपाची गजाली करतात. जे बीजेपीचे बुराक दाखोवपाक 2 जाण घेतात, 2 जाण फाटल्यान मायग्रंटांक दवरता आनी झेंडा लायतात थंयसर, ते आयज म्हणटात आमी सरकार करतले. म्हणजे कसली गजाल आनी कितें म्हणून हेंकां म्हणपाचें. म्हणजे हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की हेंकां आयज अमित शाह येतलो, बीजेपी आपाचेर उलयतलो, केजरीवाल येतलो, तेजेर उलयतलो, नॅरेटिव्ह सेट जातलो की आप वर्सीस बीजेपी. आनी बीजेपी सदांच ते करता. तेंकां आम आदमी पार्टीक आतां दिल्ली तेंकां खबर आसा कितें जाला तें. केजरीवालाच्या भायर कित्याक आसा तो जर थंय मस्ती करीत तो भितर पावतलो, सगळ्यांक खबर आसा. पंजाबान काँग्रेस आनी आपाची झगडी चल्ल्या, सो ते एकामेकाचे अगेन्स्ट आसतले. सो गोंयांत तेंचे जावपाक शकना आनी गोंयांत हांगा वोट स्प्लीट करपाक कोण तरी जाय तेंकां. आनी हे वोट स्प्लिटर आमी हेंकां कित्याक म्हणटा की आयज जेंची एक्झिस्टन्स प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन ना आनी जे आयज दिल्लीच्यान हांगा येता आनी स्वता वोट स्प्लिटाची गजाली करता, बोडयो म्हणून दाखयता, ते जर आपूण इंडिव्हिज्युअल वयता म्हणटा जाल्यार वोट स्प्लिटरूच जातली. मनोज आता तू म्हणलं की सगळे तुम्ही अलायन्स करपाक हे करतलो आपाचे डायरेक्ट ओपन आपाचे ओपन म्हणजे तेंच्यांनी डिक्लेअर केला न्हू ऑलरेडी. आपूण आमी तेंकाय दितले, पूण तेंच्यांनी आयज तेंचोच लिडर येवन सांगता की आमी इंडिव्हिज्युअल वयतले आनी आमी 40 सिटां जिखून आमचो सरकार हाडटले. स्टेटमेंट दिला तेंच्यांनी. पूण आमच्या लायटींच्यान आमी तेका काकाण तेच्या जाग्यार हांव बसतलो थंय आनी हांव तेका आपयतलो, बाबा यो डिस्कस करुया, काकाण खावया, च्या पिवया, अलायन्साक तूं रेडी आसा, पोगोबिलाक तूं रेडी आसा, लँड प्रोटेक्शनाक रेडी आसा, तूं सांग, या फुडें. हांव येता बेगीनूच आपया. तुम्ही म्हणले इगो आमी सायडीक धरया, तुमी आनी विजय सरदेसाय, पण तुम्ही तुमचे इगो आसलो तो पयलो कितें इट वॉज एक्विजिशन, सिरियस एक्विजिशन, कन्वर्शनाचेर 100% एक्विजिशनूच आसलें आमचें. तेचेर कांय न्हयना, कित्याक तें प्रॅक्टिकली जाल्लें आसा, तें सगळ्यांनी पळयल्लें आसा. बट तें जर हांव म्हणटा, जर कोण आपली मिस्टेक जर करेक्ट करता, जर ह्या पोगो बिल ना, लँड प्रोटेक्शन, ह्या कॉमन मिनिमम प्रोग्राम जर तो रेडी जाता डिस्कस करपाक आनी एक प्रोग्राम जर सगळे मेळोन जर फायनल करता,
जाल्यार ह्या बीजेपी बुडोवपाक लागून आमकां एकठांय येवचें पडटलें हें आमचें मत आसा. फाल्यां हांव जर हांवें तेका एक्विजिशन केल्लें हांवें हें सांगलेलें म्हणून जर हांव जर तसोच रावलो जाल्यार फाल्यां गोंयकारूय म्हाका पिसो म्हणटले. आयज जर तुमी पळयत आम आदमी पार्टीचे तुमी मुद्दाम तो येता कोण येता खंयचोय मिडिया चॅनल ओपन करा तेंचे कमेंटूच वाचा. आख्या ते 100 कमेंटांतले 2 पासून जर पॉझिटिव्ह कमेंट पडले आम आदमी पार्टी जाल्यार ते सरकार करता. 2य पडना 100 ही परिस्थिती आहा. सो आमकां आमची ती परिस्थिती करून घेवपाची ना. आमकांय खबर आसा की आमच्या कडेन तितले आयज फंड्स ना. आमच्या कडेन आमी तितलो पॉवरफुल कॅम्पेन आमी करपाक शकना विदाउट फंड्स. आमचे रेस्ट्रिक्शन्स कितें आहा ते आमकां खबर आसा. ह्या 7-8 वर्सान आमी खुबशे गजाल शिकलेले आसा आनी जर आमकां गोंय वाचोवपाक जाय बीजेपी घरा धाडपाकूच जाय. त्या धाडपाक लागून आमी न्यू पॉलिटिकल पार्टीजान आमी एक स्टेप फुडें मारला. सो आतां ते फुडें ते स्टेप्सान फुडें आमच्या वांगडा चलतले काय ना हे ते डिसायड करतले. जर ते ना जाल्यार आमकां जोर लावचो पडटलो. आमकां आमची पावर लावची पडटली. भुरग्यांक लीव घे म्हणची पडटली. काम कर म्हणचें पडटलें. ओके थँक्यू. 45 minutes.